पहाटेच्या वेळी आढळून आलं हरणीचं पाडस। मॉर्निंग वॉकचे सदस्य व वन विभागाच्या प्रयत्नानं पाडस सुखरूप। परळी येथील अनेक मॉर्निंग वॉकसाठी नागरिक हे परळी येथील ITI कॉलेजच्या मागे असणाऱ्या बालाघाटच्या डोंगरावरती फिरण्यासाठी जात असतात। दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सकाळच्या वेळी नियमित मॉर्निंग वॉकसाठी फिरायला गेलेल्या नागरिकांना तिथे एक वाट चुकलेलं गोंडस हरिणीचं पाडस आढळून आलं। पाडस हे लहान असल्यामुळे चलबिचल दिसून आलं। यावेळी मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या सदस्यांनी वनाधिकारी पुंड यांना कळवले असता त्यांनी त्या ठिकाणी व्यवस्थित पाहणी करून चलबिचल असलेल्या पाडसाला दूध पिऊ घातलं। ज्या ठिकाणाहून हरिणीचं पाडस आढळून आलं त्या ठिकाणी हरिण आपल्या पाडसाच्या शोधासाठी येईल यासाठी वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी दिनांक 10 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या वेळी त्याच ठिकाणी पाडसाला ठेवलं। हरिण आपल्या पाडसाच्या शोधासाठी त्या ठिकाणी येईल व पाडस घेऊन जाईल यासाठी वन विभागाच्या वतीने प्रयत्न करण्यात आला। बराच वेळ थांबल्यानंतर हरिण न आल्यामुळे सध्या हे पाडस वन विभागाच्या निगराणीखाली आहे। असाच प्रयत्न आणखी करण्यात येणार आहे असं वन विभागाच्या वतीने सांगण्यात आले। यावेळी उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर साहेब व वनाधिकारी मनोहर पुंड, वन विभागाचे कर्मचारी व मॉर्निंग वॉकचे सदस्य उपस्थित होते।